आज आहे आईकडचा शेवटचा दिवस. तसं आज आम्हाला पुण्याला निघायचं आहे, पण माझी जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे, कारण यावेळी मनू खूप छान राहिली आहे. तिने मला अजिबात त्रास दिलेला नाही आहे. आजी आजोबांचं प्रेम, मामासोबतचा धिंगाणा मस्ती आणि सावीसोबतचे भांडणं यासोबत दोघीसुद्धा खूप छान राहिल्या होत्या आणि त्यामुळं आम्हीसुद्धा छान आराम करू शकलो. आता ही जी सावीची स्माईल आहे ना, तर मी खूप मिस करणार आहे, कारण आम्ही दोघंही पुण्यामध्ये राहत असलो ना, तरी नेक्स्ट भेट आमची कधी होईल ना हे आम्हालाच माहीत नाही आहे. सगळ्यांना बाय बाय करून पुण्याला जाण्यासाठी निघालो. वाटेतच नाश्ता करण्यासाठी थांबलो. त्यामध्ये तिघांसाठी मस्त मसाला डोसा, सावी आणि मनूसाठी इडली आणि उत्तप्पा घेतला होता, जो त्यांनी खाल्लेलाच नाही आहे. त्यानंतर चहा घ्यायचा नाही म्हटलं तरीसुद्धा तो होतो. छान मस्त चहा घेतला आणि खरंच हे सगळंच टेस्टी होतं. आता आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून दोघींची गाडीतसुद्धा मस्ती चालू होती आणि हे बघून खरंच छान वाटत होतं आणि यांना सोडून जाण्याची इच्छाच होत नव्हती. चाकणमध्ये पोहोचलो. ह्या सगळ्यांना बाय बाय केलं आणि त्यानंतर माझी कॅब पकडून परत मी घरी जायला निघाले. आता पप्पा घ्यायला आले होते आणि म्हणून त्यांना एवढी चिटकली की बस. आता पिकू दादा सुद्धा आमची इथे वाट बघत होता. घरी दिदी आल्या होत्या अगोदरच आणि मला यायला उशीर होणार होता म्हणून त्यांनी जेवण बनवून ठेवलं होतं. त्यामुळे आजही आईतच जेवण करायला मिळालं. इथे माझे सगळे भाचे आणि मनू, परत त्यांची सगळी मस्ती चालू झाली आणि असा सगळा काही त्यांनी पसारा करून ठेवला होता. त्यांना कंटिन्यू करायला दिलं आणि त्यानंतर इथे आम्ही मस्त चहा घेतला. संध्याकाळी मस्त अशी पंगत बसली होती म्हणून खूप दिवसानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि रात्री 12:30 वाजता सुद्धा यांचा गोंधळ मस्ती ही कंटिन्यूअस होती. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.